सत्ता के लिए नया गठबंधन करके अगर सत्ता हाथ में आती है तो मैं ऐसी सत्ता को चिमटे से भी छूना पसंद नहीं करता। दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून, याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला 302च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल। नाहीतर हिम शिखरों से बड़ी चाहते, स्वार्थ लिए है खड़ी चाहते, मिलता जाए उतना चाहे, बूंदे सागर जितना चाहे, पर फिर कुछ लोग यहाँ हैं जो बस केवल इतना चाहें, इस देश की मान की रक्षा हेतु हृदय शून्य में भले समाए, आन बान शान तिरंगा यूं ही अंबर तक लहराए, यूं ही अंबर तक लहराए। नमस्कार मित्रांनो, भारत प्रजासत्ताक होऊन 75 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, पण खरंच आजही खरंच प्रजेच्या हातात सत्ता आहे का? ह्या सत्ताधाऱ्यांनी आपल्याच स्वतःच्या हितासाठी या सत्तेचा फायदा घ्यायला सुरुवात केली आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज भारतीयांसमोर आहे। खरंच आजचे राजकारणी खरंच लोकांच्या हातात सत्ता सोपवायला तयार आहेत का? आणि खरंच ते जनतेला सत्तेचा सोर्स मानतात का? आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव आहे का? आणि आपल्या ह्या एका वोटात किती ताकद आहे याची किंमत आपल्याला आतापर्यंत समजली का? या सर्व विषयांचा सखोल अभ्यास आपण याच व्हिडिओमधून घेणार आहोत। आपलं सर्वांचं स्वागत आहे नाथ पॉलिटिक्सच्या चॅनलवरती। मी रामेश्वर पायगुण आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, आज 75 वर्षापेक्षा जास्त काळ भारताला स्वातंत्र्य होऊन झाला आणि आता आपण उद्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। एका देशामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे त्या देशामधल्या आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि या देशामध्ये एका व्यक्तीचा खून होऊन देखील संबंधित मंत्र्याने राजीनामा देऊ नये। किती मोठी शोकांतिका आपल्या देशाची आहे। आणि राजीनामा सोडा सत्तेच्या लालचेने या देशामधला प्रत्येक राजकीय नेता लालचला गेलाय। बोटावर मोजण्या इतके नेते फक्त देशाच्या हितासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी या देशाच्या राजकारणात आहेत, नाहीतर सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या ताकदीचा फायदा घेण्यासाठी आणि एक ताकद स्वतःची निर्माण करण्यासाठी या राजकीय वर्तुळात उतरलेले आपल्याला दिसून येतात। मित्रांनो, लोकशाहीची ताकद किती मोठी आहे। एका मताने सुद्धा सत्ता जाऊ शकते आणि एका मताने सुद्धा सत्ता येऊ शकते। एवढी मोठी ताकद ज्या लोकशाहीची आहे आणि आपल्या एका मताची आहे, ही किंमत आपल्याला नेमकं कधी समजणार आहे हेच कळत नाही। मित्रांनो, अटल बिहारी म्हणतात पार्टियां आएंगी पार्टियां जाएंगी लेकिन ये देश रहना चाहिए। आणि ह्या विचारसरणीचे लोक गेले कुठं? सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की असा विचार करून देश घडवणारे लोक गेली कुठं? सध्या आपल्या देशात असं आहे, बंदी को मुक्ति की चाहत, चोरों को युक्ति की चाहत, स्वामी को भक्ति की चाहत, शासक को शक्ति की चाहत, चाहते तू यहाँ बहुत बड़ी है, अरे बूंदों को सागर की चाहत, हिम शिखरों से बड़ी चाहते, स्वार्थ लिए है खड़ी चाहते, मिलता जाए उतना चाहे, बूंदे सागर जितना चाहे, पर फिर कुछ लोग यहाँ हैं जो बस केवल इतना चाहें, इस देश की मान की रक्षा हेतु हृदय शून्य में भले समाए, आन बान शान तिरंगा यूं ही अंबर तक लहराए, यूं ही अंबर तक लहराए। हे एका कवींना लिहिलेलं सुंदर वाक्य होतं। मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येकाच्या चाहती खूप जास्त आहेत, पण खरंच आपण याचा विचार करतोय का? आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण या देशाची लोकतंत्र धोक्यात घालतोय का? हा विचार लोकांच्या समोर येत नाही। आता हाच अटल बिहारींचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या समोर आहे, बघा। बनाने के हक में थे, लेकिन हमने जब देखा कि लोकतंत्र पर संकट आया है, बाकी की सारी बातें इस समय एक तरफ रखने की जरूरत है और लोकतंत्र को बचाने की आवश्यकता है। इमरजेंसी के कारण लोकतंत्र खतरे में पड़ा था, देश एक जेल खाने में बदल गया था। हमने कहा कि मिलकर चलें और इस आने वाले अधिनायकवाद को रोकें। किसी ने हमको उस समय नहीं कहा कि आप 370 कहां छोड़ाए। मग मित्रांनो, प्रश्न उभा राहतो की अटल बिहारींसारखे हे नेते नेमका आताच्या जगात कुठे आहेत? सध्या हे का सापडत नाहीत? अरे भारतीयांच्या रक्तातच भ्रष्टाचार आहे।
भ्रष्टाचारावरती तर आपण काही बोलूच नाही. अरे दुकानात गेलेला तो मुलगा, एक घरच्यांनी जर त्याला काही दुकानातून आणायचं सांगितलं तर तो 2 रुपयाची वस्तू घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा 1 रुपया स्वतःसाठी ठेवतो. म्हणजे हे आहे भारताच्या भ्रष्टाचाराचं मूळ. आणि इथं प्रत्येक नेत्यांवरती गुन्हे दाखल आहेत, प्रत्येक नेत्यांवरती भले मोठ्या गुन्ह्यांची लिस्ट आहे. अरे काय चाललंय ह्या देशामध्ये? या देशाला बदलायचं असेल तर प्रत्येक मतदाराला जागृत होणं गरजेचं आहे आणि आपल्या त्या एका मताची किंमत जाणून घेणं गरजेचं आहे. आणि एकमेकांवरती टीका करण्यामध्ये ह्या देशातील नेते समोर आले आहेत, पण आपल्याला हे आपल्या मताची किंमत या लोकांना दाखवून देण्यासाठी समोर आलं पाहिजे. मित्रांनो, ज्या वेळेस हा भारतातला नागरिक, प्रत्येक नागरिकाला तेवढीच किंमत आहे जेवढी किंमत या देशातल्या राजकीय नेत्यांना आहे. राजकीय नेते हे येथील जनतेचे गुलाम आहेत, आपण त्यांचे गुलाम नाही. पण आज परिस्थिती पूर्णपणे विरुद्ध आहे. या ठिकाणी राजकीय नेतेच आपला स्वतःचा राज्यकारभार करत आहेत आणि आपण त्यांचे गुलाम होऊन राहतो आहे. अरे तुमच्या या एका बोटाला, एका मताला किती किंमत आहे हे दाखवून देण्याची वेळ आहे. आणि खरंच आपण का असं करतो? जो घराणेशाहीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालतं, अरे दिवसेंदिवस चालत आलेली सत्ताधारी आणि त्यांच्याच घरात पुन्हा एकदा पुढचा आमदार खासदार त्यांच्याच घरातून. अरे काय चाललंय या देशामध्ये? अरे गोरगरीब जनतेलाच गोरगरीब जनता ओळखायला तयार नाहीये, तर या देशाला एक चांगला राजकारणी कसा भेटेल? अरे नेमकं या देशातील लोक करतायत काय? लोकशाही धोक्यात घातली कोणी? आपण. अरे आपल्याला आपल्या अधिकारांची तरी जाणीव आहे का? परभणीमध्ये जी घटना झाली, संविधानाच्या प्रतिकृतीवरती कुणीतरी दगडफेक केली आणि त्याच्या विरोधात सुरू झालेला संपूर्ण हंगामा आपण सर्वांनी बघितलाच. आता त्याच हेतूने मुंबईकडे निघालेली रील. अरे कायद्याचं उल्लंघन करतंय कोण? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कायद्याचं उल्लंघन हे भारतीय जनतेकडून केलं जातं. अरे ज्याने प्रतिकृतीवरती दगड फेकला त्यापेक्षाही जास्त मोठं उल्लंघन आपण रस्त्यावरती उतरून जर करत असू, जर आपण कायदा आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेऊन जर कायद्याचं उल्लंघन करत असू, तर आपण प्रतिकृतीचा अपमान करणाऱ्यांपेक्षाही जास्त अपमान आपण त्या घटनेचा केलाय. मित्रांनो, असं मला वाटतं. आणि खरंच या प्रजासत्ताक दिनाला आपण सर्वांनी निर्धार करायचा आहे की मी या देशाचा नागरिक आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे या कर्तव्याने मी या देशाच्या लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहील. धन्यवाद मित्रांनो.